हॅलो, कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या वर्षी काही ट्रिपचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, ते मी सेंड करत आहे आणि आवडल्यास स्किप न करता नक्की बघा. आणि इथं फुलांची बाग जी आहे, इथं झेंडूची पूर्ण फुलाची मोठी शेती होती आणि तिथंच आम्ही जेवायला थांबलो होतो. दुपारच्या वेळेस निघालो होतो. सकाळी लवकर निघालो होतो आणि दुपारच्या वेळेचं जेवण करण्यासाठी आम्ही तिथं शेडवर थांबलो आणि सगळ्याजणी मस्त त्या फुलांच्या बागेत एन्जॉय करत होत्या. फोटो वगैरे काढले आम्ही सगळ्याजणींनी आणि तिथं दादाने जेवणासाठी आम्हाला थांबवलं आणि प्रत्येक ठिकाणी नेचरच्या ठिकाणी असं जाऊन जेवण करण्यास खूप वेगळी मजा येत होती. आणि मला तर ती फुलं बघून इतका आनंद झाला होता, फार बरं वाटत होतं ते बघून पाहायला. आणि असं आमची 10 दिवस ट्रिप चालणार होती आणि ह्या ट्रिपमध्ये मला खूप मजा आली. तिथून मस्त आम्ही हे जे गार्डन आलमट्टी गार्डनमध्ये गेलो होतो. आलमट्टी धरण पाहिला आणि तिथूनच हे मस्त सगळ्याजणी त्या गार्डनमध्ये आम्ही जसे तिथं स्टॅच्यू उभा केले होते त्या स्टॅच्यूप्रमाणेच असं एन्जॉय करत होतो. फोटोशूट आमचं व्हिडिओ काढत होते दादा ते. आणि पूर्ण गार्डन इतकं मोठं होतं की बघूनच खूप भारी वाटत होतं आणि खूप मोठा परिसर होता. जेणेकरून आम्ही गाडीतूनच, म्हणजे त्यांचे जे ठराविक जे ठरलेले असतात छोटे गाड्या, जीपसारख्या अशा थोडं लहान असतात, रिक्षा टाईपमध्ये, अशामध्ये आम्ही बसून ते हे करत होतो. आणि इथं त्यानंतर ह्याच्यामध्ये बदामी हम्पी अशा शिलालेख पाहण्यासाठी तिथून पोचलो. संध्याकाळची वेळ होती आणि इथं बघा इंग्रजांनी आणि मुघलांनी त्यावेळेस पूर्ण ह्याचे शिलालेखांचे पूर्ण अस्ताव्यस्त सगळे हे केले होते. देवाच्या मूर्त्या होत्या त्या. आणि हे बघा शिलालेखमध्ये इथं पायाचे हे उठलेले आहेत आणि आहे शिवांच्या खूप पिंडी होत्या, त्याही काढून टाकलेल्या आहेत, पण गाभारा आहे तिथे. आणि हे जुनं जातं बघा इथं जे शिलालेखामध्ये पाहायला मिळालं ते म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी मस्त मी त्याचा व्हिडिओ करून ठेवला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. किती सुंदर असं पाहण्यासाठी जुन्या ज्या गोष्टी होत्या खूप स्थिर आणि त्यांना करण्यासाठी जे त्या वेळेस राजाने त्या खूप अफाट श्रम घेतले होते, ज्या आपले आध्यात्मिक वगैरे ह्या गोष्टी हे करण्यासाठी राखून ठेवण्यासाठी. आणि हे जे संध्याकाळच्या वेळेस आम्ही मंदिर, एक देवीचं मंदिर होतं त्या ठिकाणी, तिथं गेलो होतो. रात्रीच्या वेळेस गंगा शेअर